तहसीलदार व सगळी टीम आली होती. त्यांना आम्ही कोर्ट कमिशन प्रमाणे रस्ता करा म्हणलं असताना ह्या टीमने आम्हाला वड्याच्या पलीकडे थांबवून माझ्या शेतात हद्दी सोडून 10 ते 20 फूट अंतरावर माझ्या शेतात रस्ता करण्याचा प्रयत्न केला आहे. भरपिकातून केला. आमच्यापाशी कोड कमिशन तहसीलच्या पत्रानुसार केलेली मोजणी शीट अशा 2 शीट अवेलेबल असताना तहसीलदार साहेब त्या शीट अवेलेबल असताना तहसीलदार साहेब त्या शीट मानायला तयार नाहीत आणि त्यांच्यापाशी कोणत्याही प्रकारची शीट अवेलेबल नसताना ते मोगम येऊन आमच्या शेतातून शेत रस्ता करत आहेत. त्यांना हा त्रास होत आहे. प्रशासनाला डिझेल वतून घेतलं होतं की अजून काय पाहिजे पेटवाच राहिलं तिथं मला थांबविले त्यांनी. कारवाई नाही केली तर आम्ही आंदोलन करणार आहे. आमचा शेवट ऑप्शनल हाच आहे. आम्ही योग्य न्याय नाही मिळाला तर आम्ही सामूहिक कौटुंबिक आत्मदहन करणार आहेत. आता हे आमच्या भर पिकातून JCB फिरत आहे. त्या मानसिक त्रासामुळे माझी आई सुद्धा पहिले अगोदर वारली. आता अजून 5-7 महिने सुद्धा नाही झाले. पैसे घेऊन दोन दिवसाला करत आहेत. त्यांना आमच्या कोर्ट कमिशनच्या नकाशा शीट मान्य नाही ते म्हणत आहेत की हे खोटे आहे. त्यांच्या अर्जानुसार आम्ही मोजणी केली ती पण शीट अवेलेबल आहे ती पण खोटी आहे म्हणत आहेत. आणि त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या शीट नसताना ती खरी आहे हे समजून आमच्या पिकातून JCB फिरवत आहेत. मी ह्यांना चलन दाखव म्हणलं मोजणी आता केलेल्या त्या मोजणीदारात चलन दाखव म्हणल्यावर चलन दाखवू शकला नाही ती माणूस. आणि ही मोजणी बिनबुडाची मोजणी केली आहे ना. चलन दाखव म्हणत होतो मी 2019 पासून हे दांगड कंपनी व भूमी अभिलेखची लोक मोग मोजण्या करत आहेत. शेतात येत आहेत सकाळी 6 वाजता संध्याकाळी 6 वाजता आणि हद्दी खुणा ते आपलं आता 5:30 काय फक्की वगैरे मारून मोग मोजणी करून जात आहेत. त्याची शीट पण त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारची अवेलेबल नाही. आमच्या पैशाच्या शीट अवेलेबल आहेत त्या मान्य करत नाहीत ते.